मित्रांनो नमस्कार, मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर, जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो. मित्रांनो पहा, फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण फ्युझेरियम विल्ट हा मिरची पिकामध्ये बघतो आहे. तर मिरची पिकामध्ये बरेच शेतकरी या प्रादुर्भावाला फेस करते आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं फ्युझेरियम विल्टमुळे नुकसान होत आहे. बरेच शेतकरी विचारतात की आम्ही मोठ्या प्रमाणात क्वालिटीचे इनपुट्स इथे वापरतो आहे, तरी मात्र प्रत्येक वर्षाला आमचं या विल्टमुळे नुकसान होते. तर नेमकं काय उपाययोजना केली पाहिजे आणि फ्युझेरियम विल्ट येण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊया. तर पहा, फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम नावाचा जो फंगल स्पोर आहे, हा जेव्हा प्लांटमध्ये एंटर होतो तेव्हा हा फ्युझेरियम विल्ट इथे आपल्याला त्याचं डॅमेज, त्याचं नुकसान इथे पाहायला मिळते. तर मित्रांनो पहा, फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम ही जी स्पेसीज आहे ही दीर्घकाळ जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहू शकते. मीन्स ते डॉर्मन्सीमध्ये जमिनीमध्ये राहू शकते. जेव्हा वातावरण अति तीव्रतेचं सुद्धा असलं, मीन्स टेम्परेचर 42-43 डिग्री सेल्सिअसचं जरी असलं तरी हा फंगस, याचं स्पोर हा जमिनीमध्ये कायम राहू शकते, जिवंत राहू शकते. मग मित्रहो, याच्यावर नियोजन काय केलं पाहिजे? याला जेव्हा आपण कंट्रोल करू तेव्हाच फ्युझेरियम विल्टसारखी समस्या आपल्यावर, त्या समस्येवर आपल्याला कंट्रोल करता येईल. कारण हा फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम जो आहे हा प्लांटमध्ये रूटच्या माध्यमातून एंटर होतो. जेव्हाही कुठल्या रूटला एखाद्या गोष्टीमुळे इजा होत असेल किंवा नेमॅटोड त्याला डॅमेज करत असेल, तेव्हा त्या प्लांटच्या रूटच्या छिद्रांमधून हा ऑक्झिस्पोरम नावाचा स्पेसीज प्लांटमध्ये एंटर होतो आणि रोपांमध्ये फ्युझेरियम विल्टची समस्या तयार करते. तेव्हा हळूहळू रोपांची पाने पिवळी पडतात, त्याच्यामध्ये मलूलपणा येते, पाने ही पानामध्ये मरगट दिसायला लागते आणि हळूहळू ते झाड मरायला लागते. अशा पद्धतीचा प्रादुर्भाव इथे होतो. म्हणून मित्र हो, करायचं काय आपल्याला? तर याच्यासाठी सस्टेनेबल सोल्युशन म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला करायचे आहे. रोग येण्याच्या आधीच आपल्याला काही सेफ्टी प्रिकॉशन्स इथे घेणं आहे. त्याच्यामध्ये बघा, आपण इथे IPL बायोलॉजिकलचं 360 नावाचं हे प्रोडक्ट इथे आपण वापरू शकतो. याच्या मदतीने आपण याच्या प्लांटमध्ये किंवा प्लांटच्या प्लॉटमध्ये इथे आपण ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हर्झेनियम तसेच बॅसिलस सबटिलिस नावाचं कॉन्सर्शिया प्रोडक्ट आहे हे. आणि या कॉन्सर्शिया प्रोडक्टचा जेव्हा तिथे यूज करू तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला फ्युझेरियम ऑक्झिस्पोरमला कंट्रोल करता येईल, डॉमिनेट करता येईल. मित्र हो, हा विषय मला तुम्हाला सांगायला आवडेल की जर आपण म्हणतो की या स्पेसीजला आपण टोटली डिस्ट्रॉय करतो तर हे पॉसिबल नाही. कारण ही जी स्पेसीज आहे ही दीर्घकाळ जमिनीमध्ये टिकू शकते. त्याच्यामुळे फक्त आपण करू काय शकतो तर याचा जो फोर्स आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे त्याला थोडंसं डॉमिनेट करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकणार नाही. सो आपल्याला यूज करायचं आहे इथे IPL बायोलॉजिकलचं 360 नावाचं प्रोडक्ट. त्याचं तुम्ही ड्रिंचिंगमधून वापर करा किंवा लागवड करते वेळी प्लांट्स त्याच्यामध्ये बुडवून त्याचं प्लांटेशन करा. त्याच्यानंतर आपण इथे IPL बायोलॉजिकलचंच एक दुसरं प्रोडक्ट आहे, त्याला आपण 5G टेक्निकचं जे आहे ते व्हिरिडेक्सचा विषय असा आहे की हा 5% WP फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि हा सहजरित्या पानामध्ये विरघळतो. आणि याचं जर आपण मुळांजवळ अप्लिकेशन करतो तर फ्युझेरियम ऑक्झिस्पोरमसारख्या या हार्मफुल स्पेसीजला ट्रायकोडर्मा विरिडी चांगल्या पद्धतीने त्याच्यावर अटॅक करेल आणि त्याची तीव्रता कमी करेल आणि आपल्या प्लांट्सला मोठ्या प्रमाणात वाचवेल. सो आपल्याला IPLचं व्हिरिडेक्ससुद्धा हे उत्पादन इथे वापरणं गरजेचं आहे. मित्र हो, आपण केमिकल प्रॅक्टिसेससुद्धा इथे वापर करू शकता, त्याचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये आपण खास करून टेबिकोनॉझॉल, मेटॅलॅक्झिल किंवा तुम्ही तिथे कार्बनडेन्झिम या घटकांचा वापर जमिनीमध्ये करू शकता. त्याचप्रमाणे आपण एक थायफोनेट मिथाईलचा सुद्धा वापर करू शकता. पण मित्र, मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की या रोगावर फ्युझेरियम ऑक्झिस्पोरमला कंट्रोल करण्यासाठी बायोलॉजिकल ज्या प्रॅक्टिसेस आहे ह्या अधिक इफेक्टिव्ह राहतात. सो तुम्ही बायोलॉजिकल प्रॅक्टिसेसचा मोठ्या प्रमाणात उपयोग करा, सोबत केमिकलचा सुद्धा उपयोग करा. मात्र बायोलॉजिकल प्रोडक्ट तुम्हाला दीर्घकाळ आणि लॉंग लास्टिंग रिझल्ट देतील यामध्ये शंका नाही. तर मित्र हो, या रोगावर चांगला कंट्रोल मिळण्यासाठी आपलं ॲग्रीशास्त्र जे प्लॅटफॉर्म आहे ते तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने गाईडलाईन्स देत आहे आणि त्याचा तुम्ही नक्की वापर करा आणि पिकावर या रोगापासून कंट्रोल करा. धन्यवाद.